ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बरं दादा, तुमच्यावर असलेल्या जबाबदारी संदर्भात आपण बरंच काही बोललो. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होताना आम्ही पाहिलेल्या होत्या. त्याचे तुम्ही फार जवळनं साक्षीदार होता. त्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे दिघे साहेबांबरोबर असलेले तुमचे जवळकीचे संबंध, सध्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि तत्कालीन असलेले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्याबरोबरचे आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. राज्याच्या राजकारणामध्ये या अनेक घडामोडी होत असताना तुमचा जवळचा मित्र कधी तुमच्या जवळ व्यक्त झाला का? मनामध्ये त्यांच्या काय सुरू होतं? कारण बऱ्याचदा अंदाज लावणं हे आम्हा सगळ्यांसाठी कठीण झालेलं होतं. जिथपर्यंत धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा विषय आहे, साधारणपणे 1983 ते 1990 पर्यंत मी ठाणे जिल्ह्यातल्या वाडा येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून पाटबंधारे विभागामध्ये नोकरी केली. आणि त्या काळामध्ये धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम त्या ठिकाणी पाहण्याची एक कार्यकर्ता म्हणजे मी तेव्हा आता नोकरीत होतो, मला संधी मिळाली. आणि त्यानंतर इकडे मालेगावला त्याच विभागाच्या अंतर्गत बदली झाली आणि 40गावला नंतर पाटबंधारे विभागामध्ये इथूनच मी अपडाऊन करून तिथलं नोकरीत होतो. परंतु आम्ही पाहिलं की जेव्हाही काही कोणाचं सुख दुःखाचा विषय असेल, कोणाचं काही कामकाज असेल, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आनंद आश्रम मध्ये जेव्हा आम्ही काही कार्यकर्ते तिकडे गेलो, तर जर आम्ही 10 कार्यकर्ते एकाच्या कामासाठी जर आनंद आश्रमात गेलो असू, तर तेथील दिघे साहेबांच्या कार्यालयातलं ते कामकाज बघितल्याच्या नंतर त्या 10 पैकी 5-7 कार्यकर्ते तरुण प्रभावित व्हायचे आणि गावी आल्याच्या नंतर समाजसेवेला ते स्वतः वाहून घ्यायचे. बरं, मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या अनेक राज्यांमध्ये शिवसेनेचं झंझावात निर्माण केला. आणि त्याच्या खालोखाल मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर एक निष्ठावान कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची फौज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी उभी राहिली. आणि दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज मालेगाव बाह्य पूर्वीचा दाभाडी विधानसभा मतदारसंघातनं जेव्हा प्रतिनिधित्व करतो, तर त्याच्यामध्ये अशा हजारो शिवसैनिकांचे आशीर्वाद, त्यांचे कष्ट, आणि त्याच्यामुळेच तो इथपर्यंत मार्गक्रमण करू शकलेला आहे. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. आता ही पण वस्तुस्थिती आहे की शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या कष्टातनं उभी राहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांना दैवत मानून झोपडीतला जरी सामान्य शिवसैनिक असेल तरी तो 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेना प्रमुखांचा मंत्र घेऊन काम करतो. आणि मला वाटतं की आजही लाखो शिवसैनिकांच्या पदरात कदाचित काही पडलेलं नसेल, परंतु आजही ते भगव्या झेंड्यासाठी त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतो. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवर तर मला राजकारणात येण्याचा काही विषय नव्हता, परंतु स्थानिक पातळीवरच्या काही घटनाक्रमांमुळे राजकारणामध्ये जावं लागलं आणि इथपर्यंतचं मार्गक्रमण मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत मार्गक्रमण झालेलं आहे. बरं, मध्ये जे राज्याच्या राजकारणात सुरू होतं त्याचे तुम्ही साक्षीदार होतात. पत्रकार परिषद ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी घेतली, मित्र म्हणून कधीतरी व्यक्त झालेत का ते तुमच्यासमोर? आपण एकनाथ शिंदेंची साथ देतो आहोत, मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपण नाही आहोत, यावरती कधीतरी मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता का? मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अशा प्रकारचं भावना म्हणजे व्यक्तिगत